ज्याला पेण्याचं किंवा स्वयंपाक असं 5 रुपये ऐका नाही एकामेकासंग बोलू नका. ज्याला बोलायचं का तुम्ही नंतर बोला. मंडळी ह्या गावात बघा बाळूमामाची पालखी रात्री ते काल सांगितलं की येतात 3 दिवसासाठी आमचे 3 दिवसासाठी आजचा 23 दिवस आहे बरं का. आजचा 23 दिवस आहे. तर मंडळी ह्या गावाल्यांचं अगर बाहेर गावाल्यांचं जमी तर झटले असतील 23 दिवस म्हणजे या पालखीच्या वतीने मी बाळूमामाच्या पालखीचा कारभारी मंडळी या बाळूमामाच्या पालखीच्या वतीनं त्यांच्या गाववाल्यांचा पहिला आभार मानतो मंडळी. आणि बाहेर गावच्या लोकांच्या ठिकाणी जमी कोणी झटले असतील तुम्ही म्हणजे बघा इतके दिवस कुठल्याच गावात पालखी राहिली नाही. आणि इतका मोठा कार्यक्रम मी जसा कारभार झाला तसा एवढा कार्यक्रम तुम्हाला कुठे बघितला गावाने मंडळी. मला ठिकाणी खरं तर मनापासून आनंद वाटला मंडळी तुमच्या. म्हणजे तुम्ही सगळेजण गावाला घेतला सगळेजण आपल्याला 23 दिवस पालखीमध्ये सहभागी झालं याचा ठिकाणी मला मंडळी अभिमान आहे. असं आपल्या गावात पालखी सोहळा निर्मितीकडे येणाऱ्या मंडळी साक्षात पांडुरंगाचा अवतरण मंडळी पांडुरंगाची दिंडी आपल्या गावात निर्मितीसाठी येणार आहे सोहळा. काय बाहेर गावाला असेल काय गावात असेल म्हणजे जरी गालकी लावण्या गावामध्ये फक्त या पालखीला आणि गावाला काय गालपेट लागली एवढीच माझी विनंती सगळ्यांना मंडळी. कारण की मंडळी बघा समजा नाचताना एकामेकाला धक्काधुक्की लागते कुठं कुठला तर काय कुठं काढायचा असं एवढीच माझी विनंती मंडळी. कारण की एवढे दिवस आपल्याला व्यर्थ जाईल त्याच्यामुळे माझी विनंती आहे की आपण सर्वांनी त्याची दक्षता घ्या. आपल्या गावात आजच्या दिवस पालखी आहे उद्या सकाळी आरती झाल्यानंतर दुसऱ्या गावाला पालखी मंडळी रवाना होईल. त्या पुढच्या गावाला मी ठिकाणी निर्मित ठेवण्यावर उद्या ठिकाणी आपण त्यांना सपोर्ट करायचा आहे. असं कोल्हापूर जिल्ह्यातून 5-6 गावचे वानगा आलेले वानग्याच्या ठिकाणी माझी विनंती आहे सगळ्यांना. आपण वानगात एकमेकांपासून सुरू मारत असताना वांग करू नका. कारण की गावाला पण आणि पालखीला पण गालपेट लागेल असं करू नका. आपण सगळेजणच भाऊ आवडून असंच एकाच आईची लेकरा म्हणून आपण सर्वांनी या गावाल्यांचा आपण गावाला मदत करायचं. कारण की बघा अरे आपल्या घरात एक बायको 2 लेकरं पण घेतात आपल्याला. आणि आज विचार करा जगाचा मालक किती गावाला बाळूमामाच्या पालखी असेल मंडळी. आज जागृत देवस्थान आहे मंडळी. हे जर आज जागृत देवस्थान नसतं तर या खंडमाळाला बाळूमामाची यात्रा भरली असते मंडळी. बघा बाळूमामा सांगितलं खंडमाळाला मिळून टाका यात्रा भरवायची तुझी ताकद आहे मंडळी. मंडळी इथून उद्या पालखी जाताना खरोखर अक्षरच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून महिलांच्या डोळ्यातून पाणी म्हणजे पाणी डोळ्यातून आपली जशी लोक वाटत नव्हती ना आपण जशी लोक आपण लोक प्रकार वाटत नव्हतं वाटत नाही मंडळी. एवढं आपल्याला उद्या पालखी वाटत नव्हतं एवढं मंडळी तुम्हाला सर्वांना खूप वाटेल. म्हणून सर्वांनी आनंदाने गावात आज पालखी सोहळा काय ट्रॅक्टरवाले असतील तुझा ट्रॅक्टर मोहरा माझा ट्रॅक्टर मोहरा असं काही करू नका. तुम्हाला गावाने पण 2 मिनिटं सूचना सांगतील तुमची ठिकाण सूचनेचं पालन करा. मी ठिकाण कारभारी पालखीच्या वतीने तुम्हाला माझ्या हाताने विनंती एकामेकाला जर धक्काबुक्की लागली तर राग मानू नका. आपण सर्वजण एकाच आईची लेकरा म्हणून सर्वांनी आज दिंडी सोहळा पार पडायचा एवढीच माझी विनंती आहे. गावाने तुम्हाला 2 महाराज शब्द सांगतील तुम्हाला एवढीच माझी विनंती आहे.